मंडळी नमस्कार. 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 खिल्लार शेतकरी परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा चॅनल कोणी अजून सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा. कारण का या खिल्लार दुनियेमध्ये ज्या काही वास्तव गोष्टी घडतात, योगायोगाने घडतात, नशिबाने घडतात, तर त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोच करायचा प्रयत्न करतोय. आणि वंशावळीचा खोलवर अभ्यास हा परिवार खूप वर्षापासून करत आहे. आणि त्या परिवाराचा अभ्यास हा शेतकऱ्यांच्या खरंच खूप फायद्याचा आहे. म्हणजे अनेकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. तर आज ज्यांच्या गोठ्यात आलोय तर तो गोठा सुप्रसिद्ध स्वामी काकांचा गोठा आहे. आणि या गोठ्यामध्ये सहज योगायोग सातारा भागातून एक खिल्लारप्रेमी आलेले आहेत. आणि आज आम्हाला सुद्धा डॉक्टरांच्या गोठ्याला भेट द्यायची होती. खूप दिवस झालं होतं आणि त्यांचं सुद्धा सांगणं होतं की या भागात कधी आलात तुम्ही सहज तर एखादी भेट द्या. कारण का आज आमचं येणं जाणं त्यांचं येणं जाणं असल्यामुळं हे अपडेट खूप महत्वाचे आहे. आणि ह्या अपडेटमुळं आज नेमकं खिल्लारचं रूप कोणी कशा प्रकारे सांभाळतं किंवा खिल्लार संगोपन कशा प्रकारे होतं आणि खिल्लार का सांभाळायचं ह्या गोष्टींतून संदेश हा सगळ्याला वेळेवरती जातो. तर या बैलाची माहिती म्हणा, ह्या कुटुंबाची माहिती, परिचय मी त्यांच्याकडून स्वतः तुम्हाला ऐकवतोय. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? माझं नाव उमेश बसवेश्वर स्वामी, मुक्काम पोस्ट नागज, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. साहेब आपला परिचय द्या. असा हा परिचय आहे त्यांचा. आणि आज त्यांनी खिल्लार संगोपन एक योग्य प्रकारे किंवा चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आल्यानंतर मी पाहणी केली. प्रत्येक गायी म्हणा, कालवडी म्हणा किंवा हा जो राजा आहे तर योग्य पद्धतीने त्याने सांभाळलेला आहे. योग्य वयात योग्य माप म्हणा किंवा वंशावळ म्हणा. तर त्यांनी घेतला तो प्रवास बैलाचा लहानपणापासून कसा झाला किंवा त्यांनी कुठून घेतला त्याबद्दल माहिती विचारतोय. डॉक्टर साहेब, हा जो बैल आहे हा सुरुवातीला कुठून घेतला तुम्ही? सुरुवातीला आम्ही घेतला सिद्धार्थ गोडके जत, बर. त्यांच्याकडून घेतला. त्यांनी संजीवनाकडून आणला, हुलजंतीच्या त्यांच्याकडून आम्ही आणला. बरं. आणताना किती वयाचा होता? आणताना 1 वर्षाचा होता. 1 वर्ष वयाचा. आम्ही आणून 2 वर्ष पूर्ण झाले होता. बर. काय विचार करून घेतला होता तुम्ही घेताना? खरं बघितले वासर बरेच बघितले, काय काय गोष्टी कुठल्या कुठल्या बैलांची पटत नव्हती, काय काय गोष्टी कुठल्या कुठल्या वासराची पटत होती. सगळ्या गोष्टीत हा बैल पटल्यावर हा बैल घेतला. बर बर. सगळ्या गोष्टीत म्हणजे काय सांगायचं नेमकं? कोणत्या गोष्टी पटल्या तुम्हाला? ज्या आपल्याला ज्या कॅटेगरी पाहिजे त्या सगळ्या ह्यात बसल्या, घेतल्या. काय गोष्टी ह्याला बी थोड्या 20-19 आहेत, पण सगळ्या गोष्टी 1 नंबर कुठेच नाही मिळत. त्यामुळे काय गोष्टी ऍडजस्ट करून हाच घेतला. त्यावेळी एवढी वासरं बघितली 10-15, त्या सगळ्या वासरात हा वासरू बरं वाटून घेतला. आणि कधीपासून या क्षेत्रात काम करताय डॉक्टर साहेब? तसे आता आमचे आजोबा अगोदर, परत वडील, परत मी, 3री पिढी आहे आमची. 3री पिढी. काय उद्देश काय नेमका? काय नाही, पहिल्यापासून नाद आणि नाव. नाद आणि नाव बस. ठीक आहे. नाद आणि नाव मान्य आहे. पण जर जनरल शेतकऱ्याला म्हणा किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याला, एखाद्या गोरगरीबाला खिल्लार सांभाळायचं असेल तर काय उद्देश ठेवून त्यांना सांभाळा? काय नाही, चांगले बैल दाखवून चांगलं पैदास करून चांगली वासरी विकायची, आपले परत ती राऊंडची बैल तयार करायची. आणि शेतीला जोडधंदा, आऊत कामासाठी. बाकी मानवी आरोग्यासाठी खिल्लारचं महत्व आहे का? आहेच की, भरपूर आहे. कशा प्रकारे सांगू शकाल? तुम्हाला माहिती आहे तेवढं एक थोडक्यात. किंवा खिल्लार सांभाळल्यानंतर आपल्या मानवी आरोग्यासाठी चांगलं आहे, काय काय गोष्टी वापरू शकतो आपण? असं नाही, देशी गाईच्या शेण, गोमूत्र म्हणा, दूध, तूप, ह्या गोष्टी खरंच महत्वाच्या आहेत. हो हो, लय महत्वाच्या दादा. खिल्लार गाईचं दूध आणि तूप तर काय अति औषधी आहे. अति औषधी. प्रत्येक आजारावर चालणार गुणकारी औषधी म्हणलं तरी की चालत. बर. हो. डॉक्टर साहेब, हा बैल घ्यायच्या अगोदर काय विचार केला होता? किंवा हा अमुक अमक्या वंशावळीतूनच घ्यायचा म्हणून विचार केला का? सिद्धापूर खान थोडी टार्गट अग्रेसिव्ह राहते. त्यांचं काय काय गोष्टी, कान उचलणे म्हणा, बघणं म्हणा, मान वर करणं, ह्या गोष्टी थोड्या बरं वाटत गेल्या. त्यामुळे ह्या खाणीतच घ्यायचं असं ठरवलं. डॉक्टर साहेब, या बैलाच्या अगोदर बैल त्या खाणीतून घेतली होती का तुम्ही? होय, 2 होती की माझ्याकडे. 2 बैल होते. होय. तरी एक सोड्डीमधून आणलेले होता. बर. आणि एक धुळखेड मधून आणलेले होता. धुळखेड भागातून. हो हो. बर बर. मग तो बैल म्हणजे किती वयाची होती बैल? तो सोड्डीमधून आणलेला 2 दाती होता आणि धुळखेड मधून आणलेला 4 दाती होता. बर. साधारण डॉक्टर साहेब किती वर्ष झालं या खाणीचा वंशावळीचा अभ्यास करताय तुम्ही? 5 वर्ष झाली. 5 वर्ष 4 ते 5 वर्ष झाली. बर. मग तुम्हाला आलेला अनुभव सांगाल की बाबा ह्या वंशावळीत नेमकं विशेष काय? ह्या वंशावळीत विशेष म्हणजे थोडं लहानपणी थोडं डिम दिसते. बर. जसं जसं वय होईल तसं जास्त
म्हणजे कोरीव दिसत जाते ती, थोडं अग्रेसिव्ह जास्त राहते ती, कडकपणा जास्त राहतो. बर, म्हणजे कमीत कमी 4 ते 5 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात. होय होय होय. डॉक्टर साहेब, या क्षेत्रात म्हणजे ह्या वंशावळीचा अभ्यास होण्यासाठी कोणाची मदत तुम्हाला लागली, किंवा होय बाबा ह्या गोष्टीचा अभ्यास कोणतरी करतंय आणि त्यांच्यावरती आपला विश्वास आहे, किंवा असा एखादा व्यक्ती आहे का कोणी गुरु म्हणून? ना सिद्धापूर खाणीत काम तुम्ही जास्त केले ते काय सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर ते सगळं तुमचे व्हिडिओ बघून हळूहळू आम्ही पण ती काय काय त्या खाणीतली बैल बघितली, समोर जाऊन वासरं लहानपणी बघितली, मोठ्यापणी काय ती झाली ती बघितली. त्याच्यावरनं त्या खाणीची आवड लागली, आलो त्या खाणीत. म्हणजे डॉक्टर साहेब, या परिवारानं या चॅनलनं योग्य वंशावळीत म्हणजे असं म्हणायचं आहे की मला बाबा जगाला जे पाहिजे ते गोष्टीमध्ये काम केलंय. होय होय होय. म्हणजे तरुण पिढीला म्हणा, पुढं एखादी वासरं सांभाळायला, खोंड सांभाळायला किंवा त्यामध्ये वेग घेण्यासाठी खरंच हा परिवार एक मदत करू शकतो का? 100% करू शकतो. डॉक्टर साहेब, खूप महत्वाचं आहे, तुमची आमची ओळख खूप दिवसापासून आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला मला म्हटलात की वासरू घेतल्यापासून, मला वाटतं वासरू घेतले त्यावेळेला आम्ही आलो होतो लहान होय असताना. होय. परत तुम्ही 1-2-3 वेळा म्हटलात की भारत मामांना पण तुम्ही 1-2-3 वेळा घेऊन या. होय. की भारत मामांना घेऊन या असं का म्हटलात, किंवा तुम्हाला काय वाटलं त्या व्यक्तीबद्दल? काय नाही, जुनी जाणकार माणसं आहे ती. थोडं काय कुठं काय कमी पडतोय आपला बैल, कुठं काय करायला पाहिजे, शिंग काय करायला पाहिजे, नक्की काय 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 गोष्टी थोड्या प्रत्येक माणसाकडून एखादी गोष्ट शिकायला मिळते. त्यासाठी जुनी जाणकार माणसं आपल्या वस्तीला जाऊन येऊन जावं एवढंच, बाकी काय. आणि भारत मामांची ओळख कधीपासून? भारत मामांची ओळख तुमच्याकडचं कोंबडवाडीला बैल ऐकला ना तुम्ही? हा. तो वारलेला बैल, तो हा. त्या बैलापासून. डॉक्टर साहेब, कोंबडवाडीच बैल तुम्ही बघितला होता? मला म्हणजे वडिलांची तुमची ओळख असेल, पण माझी तिथनं तेव्हापासूनच सांगोल्यात बैल आणला ना टेम्पोत. हा, 20 वर्षाचा झाली असतील. त्या बैलाला कालावधी किती गेला असेल अंदाज? त्या बैलाला 10 वर्ष होत असेल. 10 वर्ष झालं. 10 वर्ष होत आले. 10 वर्षानंतर सुद्धा 100%. त्याची रचना म्हणा, त्याचा आकर्षकपणा हे तुमच्या अजून डोळ्यासमोर आहे. 100%. तो बैल जगला असता नाही, आमचा हा भाग लय वेगळा झाला असता. आज खरं लय वेगळा झाला असता. बर. तो बैल ज्याने बघितला त्यांनाच विचारा, तो बैल म्हणजे मग कळल. बर. डॉक्टर साहेब, त्यावेळेला काय तुम्ही सुद्धा नव्हता इथे लय जास्त ह्या क्षेत्रात. हा. हा, तुम्ही सुद्धा, आम्ही 2दा आलतो वस्तीवर, आलो त्यात तुम्ही सुद्धा जास्त या क्षेत्रात नव्हतो. हा, तर तरी पण एक आठवण म्हणून तो बैल आता पाहिजे होता. 100% पाहिजे. तो कोणत्या बैलाचा होता, काय माहिती होतं का तुम्हाला? नाना बिरादाच्या बैलाला. नाना बिरादरे. मग त्याचा व्यवहार कितीला झालता, काय त्याची कल्पना काढली होती तुम्ही? काय तर तक्रार झाली एवढं मला माहिती आहे त्याचं. झाली होती. हा. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी अडचणी असतात. होय होय होय. त्या पद्धतीत हा, काय तर ठरलेलं प्रमाण काय दिलं नाही, त्यानं परत जास्त पैसे घेतलं 54.95 असं ऐकायला मिळालं मला. हा. तर डॉक्टर साहेब, हा सगळा सिद्धापूर खाणीचा इतिहास, वंशावळ म्हणा किंवा हा अभ्यास म्हणा, खरंच हा पुढे घेऊन जाण्यासाठी खरंच ह्या चॅनलचा सहभाग आहे का, किंवा 100% चॅनलचं काम योग्य चालू आहे का? हाय हाय हाय, 100% आहे. म्हणजे काय अजून बाबा काय कमतरता असेल, कोणत्या ठिकाणी कमी पडत असेल बाबा तरुण वर्गाला एक सल्ला देण्यासाठी, तर त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तसं काय नाही, फक्त जेवढी सिद्धापूरची बैल आहेत तेवढी सगळी दाखवा, तेवढी एकच इच्छा आहे. बर. हा. मग आजच्या व्हिडिओच्या पाठीमाग या चॅनलनं दाखवलेली तुमच्या लक्षात आलेत का कधी, बाबा सिद्धापूर खाणीतून बैल दाखवलेली आहेत? ना आहेत तसे बैल, पहिले ते म्हणजे या ह्याच्यावर व्हिडिओच्या माध्यमातून सांगा की अमुक आमका असा एक बैल झाकून राहिलाय आणि तो दाखवला नाही चॅनल कडून. नाही तवाची नाही, आता जी नवीन जी चाली सिद्धापूर खाणीत सगळी आहे ती बैलांचं सगळं चित्र करून इथनं पुढे होऊ दे सगळं. सांगू शकाल एखादं उदाहरण शेतकऱ्याचं, की उद्यापासून मी नियोजन करू शकेल की बाबा ह्या शेतकऱ्याच्या घरी गेलो नाही अजून? नाही आता वासरं जी लहान आहेत ना सगळी, त्यांची लहान. म्हणतोय तुम्हाला मी. लहान लहान वासरं आहेत आता, जन्माला आलेली वासरं. हा आलेली आहे ती. किंवा आता काय थोडी वर्षाची आहे ती, 100 वर्षाची, 1.5 वर्षाची आहे ती. अशी काय जी वासरं आहेत त्या खाणीतली थोडं त्यांचं सगळ्यांचं आता यावं आहे. बरोबर. आता सगळ्याच वासरांच्या पर्यंत पोहोचणं तर अशक्य आहे. बरोबर आहे तर बरोबर. तुमच्या कानावर एखादं वासरू आलं, होय, एखादी बातमी आली, तर 100% आवर्जून ह्या चॅनलला तुम्ही कल्पना देऊ शकता 100% सांगतो. आणि त्यानंतर एखाद्या दिवशी नियोजन करून त्यांची जाहिरात म्हणा किंवा त्यांची वास्तवता आपण जगापुढे मांडू. होय. तर या तुमच्या बैलाकडून आता गायी किती भरवलेत? आता एक 400+ झालीत गाय आपल्या, 400+ गाय झाली, त्यातल्या एक 100 ते 125 गाय वेले त्या. वेल येत्या. होय. बर. मग जास्त प्रमाण खोंडांचं कालवडींचं असेल? कोंडांचं नाही तसं काय नाही, पण दोन्ही 50-50% आहेत. दोन्ही होय 50% आहेत. 50-50%. होय. आणि या बैलाच्या वडिलाची माहिती?
ह्या बैलाचा वडील आता सध्या खंडेराजुरीत आहे. बर. ऍडव्होकेट निशांत माळगावे साहेबांकडे आहे. बर. सोन्या म्हणून आहे. जुळून तो आता 7-8 वर्ष झाला असेल तो बैल जुळून. त्यांची ओळख कधीपासून तुमची? त्यांची ओळख पहिले त्यांच्याकडे ते कोमटवाडीचा बैल होता ना त्यांच्याकडे लहान वयात. तुम्ही आता व्हिडिओ केलता बघा त्याचा. कोणत्या वयात केला होता मी? वर्षाच वासरू होती. तेव्हापासून ती ओळख आहे. त्यांच्याकडे गाई होती बघा एक जरा चांगली. बर. तेव्हापासून ओळख आहे. पण जास्त ओळख ते बैल आणल्यापासून सोन्या आणल्यापासून जास्त ओळख. त्याने आणला. डॉक्टर साहेब काय माहिती झाली की बाबा त्या एरियात त्या भागात किंवा त्यांच्या गोट्यात हा बैल कोणामुळे गेला किंवा कोणी दिला बैल किंवा त्या भागात बैल कसा काय नियोजन करून आला? तुमच्या मतीनेच त्यांना बैल गेला हे मला माहिती आहे सगळं. तुम्ही बैल घेतला परत त्यांना दिला. म्हणजे अर्थात भाऊ खिलार शेतकरी शान परिवारनं या तुमच्या भागात होय 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 जनतेच्या कल्याणासाठी किंवा एखाद्या गोरगरिबाच्या गायीसाठी किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या दारात एखादं चांगलं वासरू जन्माला यावं त्यासाठी तो प्रयत्न सक्सेस ठरला का? होय होय ठरला 100% ठरला. ठीक आहे. आमच्या भागात भरपूर गाय त्या बैलाकडून गेल्या. होय. तो बैल आमच्या भागात होता. 50 गाई लावून दिले त्या बैलाला. तुम्ही स्वतः? होय. काय कारण काय नेमकं त्या बैलाकडे गाय लावण्याचं? आता खाणीत तेवढाच बैल प्युअर राहिला होता त्या वयाचा. मग परत काय सगळी बैल आहेतच पण त्याचं थोडं लास्ट स्टेप आहे सध्या. बर. लास्ट स्टेप म्हणजे असं बाकीचं काय नाही पण अजून किती दिवस चालेल सर्व्हिस न देईल ही पुढचा प्रश्न आहे. तोपर्यंत चांगल्या गाया आहेत त्या मित्रांच्या पाहुण्यांच्या गाया मी स्वतः पाठवली तिकडे 50 गाया. त्यांनी सुद्धा मला 1-2 वेळा सांगितलं की डॉक्टर साहेबांनी अशी गाय अमुक आमची पाठवली म्हणून. त्यांचा सुद्धा आभार मानतो आणि तुमचं सुद्धा आभार मानतो की संख्या वाढवण्यासाठी किंवा लोकांच्या मनातलं त्या वंशावळीचं प्रेम वाढवण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्नशील आहात. त्याबद्दल परत एकदा आभार मानतो. भारत मामांची ओळख कोंबडवाडीच्या बैलापासून तुमची झाली तुम्ही बोललात, तर माझी ओळख किंवा ह्या चॅनलची ओळख कधीपासून झाली? 5-7 वर्ष झाली आपली ओळख. 7-8 वर्ष झाली. त्याच्यानंतर 2 वर्षात झालीच आपली ओळख. तुम्ही ती मस्जिद खान साहेबांना गाई दिली तेव्हा गावातली. तेव्हा तेव्हापासून तुमची माझी ओळख झाली. त्या गायीपासून ओळख झाली. त्या गायीपासून तुमची माझी ओळख झाली. ठीक आहे डॉक्टर साहेब, तुम्ही वेळ दिला, तुमच्या बैलाची माहिती दिली, वंशावळीची माहिती दिली आणि हा खंडेराजुरीला बैल आमच्यामुळे आला हे तुम्ही व्यक्त झालात आणि इथून पुढे अजून सुद्धा लोकांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून समजत जाणार आहे की बाबा कोणीतरी खिलारवाडीसाठी कोणीतरी एखादी चांगली वस्तूंची वाढ व्हावी म्हणून कोणतरी धडपडतंय. हे तुमच्या गोठ्यामुळे किंवा बैलामुळे अजून एकदा परत प्रकाश जो होता ती गोष्ट येणार आहे. म्हणून तुम्ही सुद्धा आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो. साहेबांची 1-2 मिनिटाची ओळख घेतोय. साहेब, आपला परिचय आणि इकडे येण्याचं कारण काय? मी प्रवीण मतकर, वाई तालुक्यात गाव आहे पावधन शेजारी कनूर म्हणून छोटं गाव आहे, तिथलं आहे. मी डॉक्टर साहेबांचा मित्र आहे. आवड आहे खिलारची. आमच्या भागामध्ये पावधनची बगाडची यात्रा असते बगाडाची, त्यासाठी खूप चांगली कामांची पहिलं आमच्या मित्राबरोबर सांभाळत असतो. गेले 10 वर्ष आम्ही एकत्र कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि एक आवड म्हणून आम्ही मी कर्नाटकातून असता आलेलो आहे. हुबळीवर खाली चाललो होतो सांगोल्याला. येता येता सहज भेटावं म्हणून आलेलो आहे. तुम्हाला काय वाटलं होतं का की बाबा आपण बैल बघायला जाणार आहे किंवा एखाद्या चांगल्या सुप्रसिद्ध गोट्यात जाणार आहे आणि तिथे गेल्यानंतर बाबा एखादी आपली बाईट होईल किंवा एखादी मुलाखत होईल? असं काही वाटलं नव्हतं. सहज भेटलेलो आहे. मी तर आल्यानंतर हा बैल बघून काय वाटलं तुम्हाला किंवा हा बैल अगोदर बघितलं? एवढं सांगू शकतो की हजारात किंवा लाखात अशी बैल बघायला भेटतात आणि जी दर्दी माणसं आहेत 10 मिनिटं वडिलांपासून संगोपन करतात. त्यांच्या आजूबाजूची पण 3-4 बैल मी पाहिली. 10 मिनिटं झालं. पण खूप चांगलं संगोपन आणि चांगलं सिलेक्शन आहे त्यांच्याकडे. तुमच्याकडे काय सध्या खिल्लार काय वगैरे नाही? माझी गाई आहे. बरं. नक्कीच बैल वगैरे काही नाही. बरं. कधी येणं झालं तर या व्हायचं. तर मंडळी, या व्हिडिओ मधून एक शिकायला मिळतं की बाबा खरंच आपल्याकडे खिलार असल्यानंतरच एखाद्या गोट्यात जावं किंवा बघायला जावं असं काही नाही, पण काहीतरी शिकायला मिळतं किंवा आपण आवड जपतो किंवा तिथे गेल्यानंतर आपले मित्र म्हणा किंवा एखाद्या भाऊकीतले म्हणा, गावातले म्हणा, जे आपल्याकडे एखाद्या चांगल्या दृष्टिकोनातून बघतात तर त्यांची इच्छाशक्ती खिलार संगोपनाची वाढू शकते. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतोय की आज एखादे विजिटर येतील किंवा ते खिलार प्रेमी आहेत किंवा ते फॅन आहेत त्या बैलाचे,
हे काही मनात नव्हतं किंवा बाबा नियोजन काही नव्हतं. तर या परिवारामधून अशा वास्तव गोष्टी आपल्याला बघायला अनुभवायला मिळतात. आणि हा बैल घेतल्यानंतर सुद्धा लहान वासरू असताना त्यावेळी सुद्धा नोंद केलेली आहे. आणि पाठीमागं मला वाटतंय आदत आणि दुसऱ्या दरम्यान सुद्धा मी आलेलो होतो. आणि त्यानंतर आज ह्या वयात मी बैल बघतोय. तर मी नेहमी सांगत असतो की वाढत्या वयाला चढत्या रूपाची सिद्धापूर खान. डॉक्टर साहेब बरोबर आहे? बरोबर आहे, बरोबर, 100% बरोबर आहे. काही मुद्दा कोणी अगोदर महाराष्ट्रात समजावून सांगितला होता? नाही नाही नाही, तुम्ही सांगा. नाही, तशी कोण असेल माझ्या अगोदर वाढत्या वयाला चढत्या रूपाची खान हा मुद्दा सविस्तर कोणी सांगितलं असेल तर त्या बिचाराचं नाव घोषित करा, जाहीर करा. ते त्यांचे सुद्धा आपण आभार मानू, कारण त्यांच्याकडून अजून आपली एखादी दुसरी खान आपल्याला अनुभवायला भेटेल. नाही नाही, तुम्हीच आणलं, तुम्ही 100% तुम्ही आणलं. डॉक्टर साहेब तुमचं मनापासून आभार आहे. एक जातीने व्यक्त झालात आणि विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तर दिलीत. आणि साहेब तुमचं सुद्धा आभार की आज धावपळीच्या आयुष्यात वेळ काढून तुम्ही एक चांगल्या गोट्यात आलात आणि आमच्या चॅनलला किंवा परिवाराला तुमची नोंद घ्यायला भेटली. आज तुमचा गोटा कुठं, तुम्ही कोण, किंवा आज कसं डोक्यात आमच्या कल्पना येणार किंवा अमुक अमक्यांच्या घरी आपल्याला जायचं, ते खिल्लार प्रेमी आहेत. तर हा योगायोग आमच्या परिवाराचा म्हणायचं. आणि हा वेळ साधला, तुम्ही वेळ दिलात, त्याबद्दल तुमचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर साहेब धन्यवाद. धन्यवाद.